भैया कदम उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आज शिष्टमंडळ ठराविक लोक झालेलं. ॲक्च्युली आज आमचा कार्यक्रम होता वृक्षारोपणाचा, पण थोडा आम्ही पण बोलू पहिल्यांदा साहेबांना भेटून जाऊया. साहेब आम्ही गेल्या टायमाला पण आलेलो होतो तुमच्याकडे या खड्ड्यासंदर्भात, तर साहेबांनी ठराविक केले. काय होते साहेब, आम्ही यायचं, आम्ही आल्यानंतरच तुम्ही लक्ष देता. आत्ता दररोज काल पण ॲक्सिडेंट झालं भाद्रशेकला, दररोज एक ना एक त्या खड्ड्यातून ॲक्सिडेंट होत आहेतच. पण तुम्ही जेव्हा कुठेतरी पक्ष आंदोलन किंवा काय घेऊन येतो तेव्हाच तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या. नाही तर वैयक्तिक तुम्ही हे हायवेचं ऑफिस किंवा जातीने आपल्या नागरिकांचे हाल होतात म्हणून तुम्ही काही कुठल्या पद्धतीने जातीविषयी लक्ष टाकत नाहीत. आजची परिस्थिती भातुशेर नाका पंचायत समितीची येते जी काय परिस्थिती झालेली आहे त्या खड्ड्यामुळे अक्षरशः पूर्ण टायर जातो आतमध्ये, पण तुमच्या लोकांचं तिकडे दुर्लक्ष आहे. त्यानंतर आज आम्ही तुम्हाला एक भेट द्यायला आलेलो आहे. पण साहेब तुम्हाला सांगतो, हे हायवेचं ऑफिस असं शोचं ऑफिस आहे असं वाटायला लागलं. कारण का पावसाच्या अगोदर जेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा तुम्ही अख्खा रस्त्याचा पॅच मारला होता तिथे. तो पाऊस एकतर आधी उशिरा सुरू झाला आपल्या इथे, त्या पावसाच्या ह्याच्यामध्ये ते जिरलं कसं काय आपल्याच्यामध्ये पाण्यामध्ये एवढे खड्डे कसे काय पडली. आता खड्डा साहेब एवढे खड्डे आहेत त्याच्या आतमध्ये टायर अडकतोय आणि कालच बहादूरशेखच्या इथं ऍक्सिडेंट झाला, टायर अडकला आणि पाचची गाडी येऊन त्याला ठोकली. ब्रिज खालनं तुम्ही जे डायव्हर्जन करता तो सगळा पावसामुळे चिखल झालाय आणि त्या चिखलामुळे गाड्या जातात रस्त्यावरच येतात, सगळा चिखल. तुम्ही तिथे ग्रीपची व्यवस्था करा. शक्यता आहे जर जोरात पाऊस असेल तर तो चिखल धुतला जाऊ शकतो. ते 2 कॉलमच्या मधलं जे भाग आहे ना एखादा, तो असं फिक्स तिथनं बाबा तिथनं वळवतोय असं नसतं ना. त्या पार्टचं काम करताना ते पुढचं बंद करतात, तिथनं चालू करतात. असं बरेच पिलरच्या तुम्ही मला सांगा, आम्ही गेल्या महिन्यात येऊन गेलो होतो खड्ड्या संदर्भात. तुम्ही नक्की तात्पुरता काहीतरी टाकता, परत जैसे ते जे तिथंच मोठे होतात साहेब. पंचायत समिती इथं गाडी येताना फास्ट येते, नंतर तुमचा लगेच छोटा रोड आहे, 2 मिनिटं डायरेक्ट छोटा रोड आहे. छोटा रोडवरनं ते गाडीवाले एवढे स्पीडला असतात ते तिथे येऊन दणकत आहे. तिथं जर एखादा पंचायत समितीतनं येणारा गावातला आमचा जर माणूस क्रॉस करत असेल, त्याचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण घेणार. सर्व्हिस रोड नाही, तो हायवेवरनं जे तुम्ही येता फास्ट गाड्या येतात त्याच्यानंतर डायरेक्ट छोटा रोड सुरू होतोय पुढे, खाली ब्रिजचं काम चालू असल्यामुळे त्या ब्रिजचं काम जिथं चालू होतंय म्हणजे झालंय तिथेच खड्डे एवढे मोठ्या प्रमाणात झालेत की तिथे एवढा टायर जातोय साहेब आतमध्ये. तिथे अजूनपर्यंत म्हणजे कोणतरी तुम्हाला सांगायला येईल आणि मगच तुम्ही काम करणार असं काय आहे का तिथे? येताना सुद्धा जो डायव्हर्जन आहे त्याच्यावरती सुद्धा किती खड्डे ते तुम्ही बघितलेच असतात. लहान मुलं असतात आमच्या गाडीवर, आम्ही गाडी पण सांभाळू शकत नाही किंवा त्या लहान मुलांना सुद्धा सांभाळू शकत नाही. आता तुम्हाला सुद्धा माहितीये की लहान मुलगीचा एका मृत्यू झालेला आहे अपघातामध्ये. साहेब आपण काय करूया माहितीये काय झालंय, कसं होतंय ते वारंवार यासाठी पत्रावर त्यांना करतोय, नोटीस आपण काढतोय, आपण दंडात्मक कारवाईसाठी सुद्धा प्रश्न करतोय. आता तू पावसात कसं आहे, पावसात आता डांबर टाकता येत नाही म्हणून कसं आहे, ती फक्त खड्ड्याची लेवल खडी टाकली. साहेब मी काय सांगतो तुम्हाला, हा डांबरचा विषय जो आहे ना तो पावसामध्ये खराब झाला ठीक आहे. खुणेकर साहेबांना विचारा, पावसाच्या अगोदर तो डांबरचा पॅच टाकला, तुमचा 1 महिन्यात डांबर विरघळलं पाण्यामध्ये. जून महिन्यात पाऊसच पडला नाही, जुलैमध्ये आता पाऊस पडलाय आणि पाऊस पण जो चिपळूणला जसा पाऊस पडतो ना अजूनपर्यंत पाऊस पण नाही तसा. आता तेवढा पार्ट कसा आहे, हे आता आपल्या गणपतीच्या आधी सगळं काम टोटल करून ते सगळं कॉन्क्रीटचा विषय आहे. तूर्त त्याला आपण ते बरोबर आहे केलं होतं आपण. आता किती दिवस राहिले, थोडे दिवस राहिले. गणपतीच्या आधी ते सगळं कॉन्क्रीट करणार सर पूर्ण सगळं. त्यामुळे त्यात कायमचा हा शेवटचाच पाऊस ना, त्या कायमचा प्रश्न निकाली दोन्हीकडची सगळं कॉन्क्रीटनं पूर्ण होईल. काही सुद्धा अडचण आपली काही तक्रार राहणार नाही अशी. आता वृक्षारोपणासाठी तुम्हाला जर तात्पुरतं तुमचं स्लॅब ह्या होईल ना, रोड कॉन्क्रीटचा रोड होईल तेव्हा होईल. जर जे खड्डे ही तुमची जबाबदारी आहे, हेच तुम्ही पुढच्या आम्हाला सांगू नका. जर तात्पुरत्या आमच्या समाधानासाठी किंवा नागरिकांच्या समाधानासाठी ते खड्डे बुजवून त्याच्या ही झाडं तुम्हाला आलेली आहेत, हे झाड आहे बेशर्मीचं,
ही झाडं लावची माहिती करा झाडं मला लावून तुम्ही. त्याच्यावर. नाही तुम्हाला झाडं आणलेली आहेत ते खड्डे तिथे पडलेले आहेत ना तिथं वृक्षारोपण तरी करा. तुमची काळजी आहे. वृक्षारोपण तरी करा काही म्हणजे करा कसं होईल तो विषय होत झाड एक नाही. तरी काम तुमच्या विभागाकडनं चांगलं होईल. जर नाही ना झालं आम्ही ते साहेब, खड्डे लेवल करून ब्लेड करून येतो, ब्लेड करून घेऊन खडी साहेब जर नाही ना वगैरे झालं तुमच्याकडून नाही, साहेब, 8 दिवसात तुम्ही परत आम्ही झाडं लावणार मात्र हा, खड्ड्यात झाडच लावून टाकू. 8 दिवसात आम्हाला साहेब मला बघा साहेब तुम्हाला स्पष्ट सांगतोय थांब ना आपलं. स्पष्ट सांगतोय तुम्ही बोलताय हे करून तुम्हाला जे काय करायचं ते करायचं तुमचं कामच आहे. खड्डे तात्पुरते बुजवून परत तिथे जर खड्डे झाले तर आम्ही आता डांबर टाकताय. परत आम्हाला यायला करू नका ऑफिसला. नाही, हा. नाही, दोन पण चार जर दिवसात- खड्डा- साहेब, हा, maintain खड्डा जर करा. पडला की नाही त्याला मग लगेच परत तुम्ही हा, तिथला खडी patch-up वगैरे करा की. टाकून ते लगेच त्याला maintain म्हणजे करा. आम्हाला यायला लावू नका ना तुमच्यापर्यंत. साहेब प्रमाणे एक सांगावं प्रश्न तुम्ही बोलताय हे सगळं कराल हे तुम्हाला अगोदर काय सुचतच नाही. तुम्ही त्या रोडनी फिरत नाही का? तुम्ही रोडनी फिरत नाही का Infection मला तुमचं होतच सांगा. असतं. मग तुम्ही लोक फिरताय तुम्हाला समजत नाही एखाद्याचा जीव गेल्यानंतर तुम्ही काम करता एक दिवशी काय असं तर होतं- आम्ही सारखे यायचं तुमच्या ऑफिसला. साहेब एक दिवशी असं होतं की आमच्यावर तुम्हाला पण फिरवू बरं नाही, म्हणजे तुमच्या लक्षात काय येईल. माहिती असं आहे? आहे, साहेब तुम्ही या खुर्चीत बसलाय ना हे जबाबदारी तुम्ही व्यक्ती आहात नागरिकांसाठी बसलेले आहेत पण तुम्ही निष्काळजीपणे वागताय. हे प्रत्येक टायमाला आम्हीच यायचं आंदोलन करायचं हेच करत बसायचं काय? रस्ते- तुमची जबाबदारी नाही का मला सांगा. युनियनवर नाही ना फिरवायची आपल्याबरोबर. 8 दिवसात साहेब तुम्ही तुम्ही तिथं हे असं करा. काम करा की आम्हाला कोणाला साहेब, यायला यायला नाही नाही पाहिजे. लक्षात आम्ही ठेवा. कधीतरी पुष्पच्छ घेऊन आलो हा. यावं असं तरी बस, तर आम्हाला आम्ही संधी एवढं द्या. चांगलं काम केलं की आम्ही अभिनंदनासाठी आम्ही खूप येऊ. आम्ही आता शिवसेना म्हणून खूप आम्ही संयमाने तुमच्या इथं आलोय. जर 8 दिवसात नाही झालं तर हा संयम सुटला की मग तुम्हाला पुणेकर साहेबांना माहिती आहे जे काय गोष्टी होतात. आम्ही घेणार तुम्हाला आणि फिरवणार सगळ्यांना. बरं. आम्ही त्या खड्ड्यांमध्ये तुमच्या प्रत्येक इथल्या ऑफिसच्या माणसाला नेऊन उभा करणार. झाडं लावायचा विषय वेगळा राहिला. चिखला तुम्ही वर चिखलात द्या. मग लोकांच्या अंगावर पाणी जसं उडतं तसं तुमच्या पण उडू दे गाड्या जातात. जरा एक दिवस तिथं तर सगळ्यांनी उभं आम्ही ते जबरदस्तीने करू. तुम्हाला पाहिजे तर नंतर काय करायचं ते आमचं करा. पण ह्या गोष्टी 8 दिवसात तुम्ही बोलल्याप्रमाणे झाल्याच पाहिजे. विनंती करतो साहेब विनंती 8 आहे. दिवसात नागरिकांसाठी आणि हे आम्ही व्यवस्थित ते आमच्या खड्डे भरा. तुम्ही ती ग्रीट टाकता माती टाकता त्याच्यात काय होतं म्हणजे का साहेब तीच ग्रीट साईडला येते परत साईड स्पीड ब्रेकर होतो तो नागरिक वाचवताना ऍक्सिडेंट होत आहे. साहेब हे खड्डे रस्ता वगैरे आता तुम्ही अधिकारी आहेत. आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला त्याच्यावरती पर्याय काढता येतात. तुम्हाला त्याच्यातलं जास्त अनुभव आहे जास्त ज्ञान आहे. त्याच्यावरती तुम्ही ज्ञान हे काढा ना आता काहीतरी पर्याय काढा ना की बाबा ते प्लास्टिकच्या याच्यामध्ये तो डांबरचा भाग येतो तो एक आपल्याला तिथं टाकता येऊ शकतो ना. सिंगल कॅटेगरी चांगला बसतो. हा. पॅसेंजर बसत नाही. बसत सिंगल नाही. कॅटेगरी बसत नाही. ट्रायटर बसत नाही बसू. जर एवढं आपलं उपाय किंवा थोडंसं जे लिमिटेड वर टाकून कंटिन्यू रोलिंग करते किंवा तुमचा जो उकरलेला रोडचा जो हे आहे तुमच्या अगोदर डांबर जे उकरलेलं आहे ते पाणी थोडंसं पाऊस पडला ना लगेच लूज होते. सर, परत केलं- खड्डा केलं- तुम्ही भिजवलं, केलं 2-4 दिवसात टाका, परत त्याच्यावर patching करा ना. 4 दिवसांनी निघतं ते. साहेब आमची आपण तुम्हाला विनंती त्याला- आहे बघा तुम्हाला विनंती काय आहे आधी मुळात पहिल्यांदा खड्डे भरायचेच आहेत तुम्ही 8 दिवसात पण भरत असताना तुमचे एवढे अधिकारी आहेत तुमच्याकडे कर्मचारी आहेत आठवड्यात तुम्ही रोडची सर्वेक्षण करू शकत नाही बा कुठं खड्डा पडला ही तुमची साहेब अहो, ही- नैतिक जबाबदारी आहे. रोज इन्फेक्शन येणं- होतच ना साहेब. रोज एकदा हे इन्फेक्शन फिरवा की- नुसार ते ट्रिप तुम्ही होत दोघं- तुम्हाला वाटतं तसं नाही साहेब याचा उद्रेक होता कामा नाही एवढीच विनंती आहे. साहेब काय होतंय माहितीये काय आता हे सगळं जेनजी वगैरे जे काय प्रकार चालू आहेत ना ती पोरं म्हणजे रील्सवरती वगैरे सगळीकडे पोचतोय. आणि काय होतंय तुम्हाला आता पण रील्स दाखवत होती 1-2-3 जणांनी केला नाही ते काय होतं चिपळूणचं नाव त्याच्यात खराब होतंय. आज थोडंच पाठ राहिला आहे. हा, काय- 25 मीटर 50 पण मीटरचा. जे आता तुम्हाला आम्ही दाखवलं सगळे संपवत आलो विषय तेवढं करू आम्ही नक्की. गणपतीच्या वेळेला तर तुम्हाला टोटल सगळं कॉन्क्रीट वगैरे सगळं झालेलं दिसेल. त्यामुळे काय विषय राहणार नाही. तसं मला ते झाडं घेऊन आलं, तसं आम्ही उच्च घेऊन यायला पाहिजे एवढं करा. आता ह्या पावसाचे 1 महिन्याभराचा विषय आहे. आम्ही त्याला कायम असं त्या ह्याच्यावर